SP व्हॉइस स्टुडिओमध्ये आपले स्वागत आहे. जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या. शनिवार दिनांक 31 जानेवारी 2026. जाणून घेऊया राजकीय घडामोडी. उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार. पक्ष गटनेतेपदी निवड झाल्यानंतर आज सायंकाळी शपथविधी होणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद कुणाकडे जाणार या चर्चेला शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची या शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड होणार असून त्या सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांनी ही जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर शुक्रवारी राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार याबाबत चर्चेला वेग आला. मात्र सुनेत्रा पवार यांनीच पक्षाची धुरा सांभाळावी आणि उपमुख्यमंत्री पदाचीही जबाबदारी घ्यावी अशी सर्वांची इच्छा असल्याचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पटेल आणि तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची बैठक झाली. त्यानंतर विधिमंडळ पक्षाचे गटनेतेपद स्वीकारण्यास सुनेत्रा पवार यांनी होकार कळवला. दरम्यान उपमुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाला भाजप आणि सरकारचा पाठिंबा असेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. मुंबई महापौर पदाची निवड लांबणीवर. मुंबईबाबत फडणवीस शिंदे यांच्यात चर्चा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे राज्य सरकारमध्ये निर्माण झालेल्या पोकळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात गुरुवारी रात्री सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. मुंबई महापालिकेतील महापौर पदाच्या निवडीचा निर्णय आता तातडीने करण्याऐवजी तो आणखी काही दिवस लांबणीवर टाकण्याबाबतही यावेळी चर्चा झाल्याचे समजते. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे राज्यातील युती सरकारला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्याकडे असलेल्या महत्त्वाच्या खात्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. याशिवाय अजित पवार ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणीही काहीसा संपर्क तुटणार आहे. अशा वेळीच याबाबत योग्य त्या हालचाली करण्यासाठी फडणवीस व शिंदे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षनेता निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशावेळी त्यांच्याकडून येणाऱ्या प्रस्तावना तसेच त्यांच्या कोट्यातील मंत्र्यांच्या खातेबदलाचा व अन्य काही प्रस्ताव आल्यास त्यातून योग्य मार्ग काढण्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे कळते. मुंबई महापौर पदाबाबत 4 व 5 जानेवारीला निर्णय घेण्याची तयारी सुरू होती. त्यानंतर लगेचच 2 ते 3 दिवसांनी कोकणात आंगणेवाडीची जत्रा असल्याने अनेक नगरसेवक तिकडे दर्शनासाठी जातात. त्यासाठीच त्यापूर्वी महापौर पदाची निवडणूक पार पडणार होती. दरम्यान शिवसेना भाजपमध्ये मतभेद असल्याने हा विलंब होत असल्याचा दावा शिवसेना उठावाचे नेते संजय राऊत यांनी केला. यानंतर वळूया आर्थिक घडामोडींकडे. सोने चांदीमध्ये ब्लॅक फ्रायडे. चांदीमध्ये 88 रुपयांची घसरण. सोने आणि चांदीच्या किमतीत शुक्रवारी मोठी घसरण झाल्याने विक्रमी तेजीला लगाम बसला. MCX वरील एप्रिल एक्सपायरीच्या सोन्याचा वायदा किमतीत सुमारे 9% घसरण होऊन ते प्रति 10 ग्रॅमसाठी 1,67,406 रुपयांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचले. विशेष म्हणजे आदल्याच दिवशी गुरुवारी सोन्याने प्रति 10 ग्रॅमसाठी 1,93,096 रुपयांचा नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. दुसरीकडे मार्च एक्सपायरीच्या चांदीच्या वायदा किमतीत 17% घट होऊन ती प्रति किलोसाठी 3,32,002 रुपयांपर्यंत घसरली. चांदीनेही गुरुवारी प्रति किलोसाठी 4,20,048 रुपयांचा नवा उच्चांक गाठला होता.
आर्थिक घडामोडीमधील दुसरी बातमी. परकीय चलनसाठा उच्चांकी स्तरावर. सप्टेंबर 2024 नंतर प्रथमच 709 अब्ज डॉलरवर. भारताच्या परकीय चलन साठ्यात 23 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात 8.53 अब्ज डॉलर्सची मोठी वाढ झाली असून हा साठा 709.413 अब्ज डॉलरच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचलेला आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी दिली. यापूर्वीच्या सप्ताहात परकीय चलन साठ्यात 14.167 अब्ज डॉलरची वाढ होऊन तो 701.36 अब्ज डॉलरवर पोहोचला होता. याआधी सप्टेंबर 2024 मध्ये परकीय चलन साठ्याने 704.89 अब्ज डॉलरचा उच्चांक गाठला होता. मात्र त्यानंतर रुपयाच्या मूल्यातील घसरण रोखण्यासाठी आणि बाजारातील अस्थिरता कमी करण्यासाठी या साठ्याचा वापर करण्यात आल्यामुळे तो काही काळ दबावाखाली होता. चलन साठ्याचा मुख्य घटक असलेली परकीय चलनमत्ता 2.367 अब्ज डॉलरने वाढून 562.885 अब्ज डॉलर झाली आहे. डॉलरमध्ये व्यक्त केलेल्या या मत्तेत युरो, पाऊंड आणि येन यांच्यासारख्या बिगर अमेरिकी चलनांच्या मूल्यवृद्धीचा किंवा घसरणीचा समावेश असतो. सोन्याच्या राखीव साठ्याचे मूल्य 5.635 अब्ज डॉलरने वाढून 123.88 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. यानंतर वळूया गुन्हे संदर्भातल्या काही बातम्यांकडे. सायबर गुन्हेगारांना आपली बँक खाती दरमहा भाडे घेऊन गुन्ह्यांसाठी वापर करण्यास दिल्याप्रकरणी श्रीरामपूरमधील 5 जणांना अटक करण्यात आली. दिल्लीत दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या तपासात दिल्लीच्या सायबर पोलिसांनी श्रीरामपूरला येऊन ही कारवाई केली. या खात्यांचा वापर करून सायबर गुन्हेगारांनी 13 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. दिल्ली पोलिसांनी श्रीधर दिलीप इंगळे, आर्चियन गोरक्षक कांबळे, अजीज मिरान शेख, प्रणव जलिंदर दुगलगड, विशाल दुर्गादास बच्छाल यांना अटक केली. न्यायालयाकडून ट्रान्झिट वॉरंट घेऊन पोलीस त्यांना दिल्लीला घेऊन गेले. या आरोपींनी स्वतःच्या तसेच इतरांच्या नावाने कॅनरा बँक व बँक ऑफ महाराष्ट्र येथे खाती उघडून ही सायबर गुन्हे करणाऱ्या टोळीला दरमहा भाडे आकारून वापरण्यासाठी दिली. आरोपींच्या मोबाईलमध्येही पुरावे सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हे संदर्भातील दुसरी बातमी. दुप्पट पैशांच्या आमिषाने फसवणूक. पोस्ट ऑफिसमधील फिक्स डिपॉझिटसह विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट होतील असे आमिष दाखवून कामरगाव, अहिल्यानगर येथील सुमारे 40 ते 50 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी बबन साहेबराव शेलार, मूळ राहणार गुंफा, भातकुड गाव, तालुका शेवगाव, सध्या राहणार फत्तेपूर, तालुका नेवासा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी सुखदेव दगडू ठोकळ, राहणार कामरगाव यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली आहे. 6 जुलै 2024 ते 7 जानेवारी 2026 या काळात हा गुन्हा घडला. यातील आरोपीने लोकांकडून सुमारे 9 लाख रुपये घेतले होते. त्याच्या बनावटी नोंदी करून पावत्या दिल्या. प्रत्यक्षात पैसे भरलेच नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले नाही. अखेर या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. आता वळूया क्रीडा क्षेत्रातील काही ठळक बातम्यांकडे. मुंबईच्या हरमनची झुंज अपयशी. गुजरातचा एलिमिनेटरमध्ये प्रवेश. कर्णधार हरमनप्रीत कौरने एकाकी झुंज दिली खरी, पण तिला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला महिलांच्या प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धेत गुजरात जायंट्स संघाकडून 11 धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह गुजरात जायंट्स संघाने एलिमिनेटरमध्ये प्रवेश केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 167 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला 7 बाद 156 धावाच करता आल्या. हरमनप्रीत कौरने 48 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 82 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने आधीच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुजरात संघ 8 सामन्यात 5 विजय मिळवून 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. आता दिल्ली कॅपिटल्स आणि UP वॉरियर्स यांच्यात गटातील अखेरची साखळी लढत होईल. त्यानंतर एलिमिनेटरमधील दुसरा संघ मुंबई असेल की दिल्ली ते निश्चित होईल. दिल्ली पराभूत झाली तर मुंबई आगेकूच करील. अर्थात त्यातही UPचा नेट रन रेट वाढणार नाही अशी प्रार्थना मुंबईला करावी लागेल.
मुंबई आणि दिल्ली दोन्ही संघाचे 6 गुण असून मुंबई 3ऱ्या तर दिल्ली 4थ्या क्रमांकावर आहे. यूपी 4 गुणांसह 5व्या क्रमांकावर आहे. क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या बातमीकडे वळूया. महाराष्ट्र संघाने गमावली आघाडीची संधी. मध्य प्रदेशकडे 174 धावांची आघाडी. महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अचूक मारा करून मध्य प्रदेशला 187 धावात रोखण्यात यश मिळवले होते. मात्र महाराष्ट्राच्या फलंदाजांनी निराशा केली. महाराष्ट्राला पहिल्या डावात 179 धावाच करता आल्या. मध्य प्रदेशला 8 धावांची निसटती आघाडी मिळाली. मात्र दुसऱ्या डावात मध्य प्रदेशने 4 बाद 166 धावा करून आघाडी 174 धावांनी वाढवली. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये ही लढत सुरू आहे. महाराष्ट्राने शुक्रवारी 2 बाद 52 वरून पुढे खेळायला सुरुवात केली. नीरज जोशी आणि ऋतुराज गायकवाडने 56 धावांची भागीदारी करून दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राला चांगली सुरुवात मिळवून दिली होती. महाराष्ट्राला मोठी आघाडीची संधी होती. मात्र ही जोडी फुटली आणि महाराष्ट्राचा डाव गडगडला. महाराष्ट्राची एक वेळ 4 बाद 147 अशी अवस्था होती. त्यानंतर 32 धावातच महाराष्ट्राचे 6 फलंदाज बाद झाले. फिरकीपटू कुमार कार्तिकेयनने 6 फलंदाज बाद केले. अशा प्रकारे SP व्हॉइस स्टुडिओकडून सादर करण्यात आलेले शनिवार दिनांक 31 जानेवारी 2026 चे बातमीपत्र इथे संपते. आशा करतो तुम्हाला या बातम्या आवडल्या असतील. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि SP व्हॉइस स्टुडिओ हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.